ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 8 ते 11. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथिव्यै च तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. बलं बलवताय चाहं कामरागविवर्जितं. धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. शब्दार्थ. हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप मी आहे. हे पार्था, तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, मी बलवानांचे आसक्तरहित आणि कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. भावार्थ. प्रत्येक गोष्टीतील कस, सार, प्राण, आत्मा म्हणजे ब्रह्माचे स्वरूप, अंश, तेच खरे सत्व. जे जे चांगले, सुंदर ते देव स्वरूप. सृजन म्हणजे देव. आपल्याला झोप लागते, जाग येते, भूक लागते म्हणजे देव आहे. मानला तर देव, नाही तर दगड. ही सृष्टी सुरू आहे त्यामागचे सूत्र देव. अज्ञानाला ज्ञानात बदलणारी शक्ती म्हणजे देव. विज्ञान म्हणजे विशिष्ट असे ज्ञान. आपल्या शरीरात, मनात असं म्हणतात त्या पलीकडे जे काही घडते ते तसे का घडते त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे. नवीन शोध लागले की त्याचा आधार आपण घेतो. याचा अर्थ आधीचे शोध विज्ञानाच्या बाहेर होते असा होत नाही. विज्ञान ही निरंतर सुरू असलेली क्रिया असते. आधीच्या माहितीच्या आधारावर पुढे संशोधन केले जाते. या अध्यायात देव, अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्परांशी असलेला संबंध आपल्याला समजून घेता येईल. अध्यात्म म्हटलं की अंधश्रद्धा असे मानले जाते, परंतु वेद, पुराणे याला शास्त्राधार आहे. ते विज्ञानाच्या कक्षेत येते. आपण त्याचा अर्थ लावायला चुकतो. या श्लोकातही काय सांगितलं आहे की मी सर्वत्र मी आहे. मी म्हणजे कोण? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? वैश्विक शक्ती. आम्र, आंबा, मँगो म्हटलं तरी फळ एकच आहे. तसे ब्रह्म, देव, चैतन्य, वैश्विक शक्ती म्हटलं तरी गोष्ट एकच आहे. त्यामुळे देव म्हटलं की आंधळी श्रद्धा आणि अणुशक्ती म्हटलं की विज्ञान असं नाही. फक्त आधी संस्कृतमध्ये सांगितलं आहे. इंग्लिश बरोबर आणि संस्कृत चूक ही मानसिक गुलामगिरी आहे. संस्कृत समजत नाही, त्याचा अर्थ लावायला वेळ नाही, हा आपला दोष आहे. संस्कृतमध्ये शरीर, मन, त्याचे आरोग्य यावर जास्त भर दिला आहे. पाश्चिमात्य ज्ञानाने पंखा लावा, उकाडा कमी होईल हा शोध लावला. भारतीयांनी झाडे लावा, झाडाखाली ध्यान करा, मन शांत झाले की थंड आणि उष्ण दोन्ही सहन करू शकतो असा शोध लावला. पहिल्याला साधन लागतं, दुसऱ्याला साधना लागते. फरक इतकाच, परिणाम एकच आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे प्रत्येक गोष्टीला असतं आणि ते एका शक्तीमुळे असतं आणि त्यात कोणी बदल करू शकत नाही. जन्म मृत्यू हातात नाही, हाही शोध आहे. मानसशास्त्रात जे आहे, मन प्रसन्न ठेवा, सगळं नीट होईल, हे सर्व संत सांगतात.
चंद्राच्या कलेचा मनावर परिणाम होतो हे माहीत होतं, म्हणून अमावास्येला काळजी घ्या सांगितले. अशुभ वगैरे काही नाही. रोगावर औषधं आहेत, त्यापेक्षा रोग होऊ नये अशी जीवन पद्धती वैदिकांनी आचरणात आणली, ज्यात मन, शरीर, आहार, विहार सगळे क्रमवार आहे. ती आपण सोडली हा भाग वेगळा. ज्ञानाकडून अज्ञानाकडे वाटचाल हातचं सोडून पळत्या मागे जातोय आपण. एकाने पृथ्वी हा सूर्यमालेचा भाग आहे सांगितलं, दुसऱ्याने सूर्य माझे रूप, पृथ्वी त्यापासून निर्माण झाली असे सांगितले. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे हे पश्चिमेस 17व्या शतकात कळलं. भारतात चंद्रकला, त्याची गती, महिने, वार, पंचांग खूप पूर्वी तयार होतं. ग्रहण म्हणजे काय माहीत होतं. भारतीय युद्धात जयद्रथ वथावेळी सूर्यग्रहण होतं हे माहीत होतं. शास्त्र म्हणजेच विज्ञान. ज्या मागे विज्ञानात बदल होतात शास्त्रातही व्हायला हवेत. ते कालबाह्य नाही. विज्ञान रोज बदलतं. शास्त्र पूर्वसुरींनी लिहिलं ते आजही लागू कसं पडेल. मूळ गाभा पाया तोच आहे, पण बदल आता करायला हवा. ऑक्सिजनला प्राणवायू म्हटले, त्याच्या विना प्राण जातो. सिलेंडर नसतील शोधले, वड, पिंपळ, तुळस पूजले. विज्ञान त्यातही आहे. एकाने यंत्राला विज्ञान मानलं, एकाने निसर्गातलं विज्ञान शोधलं. एकाने धाप लागली की खोल श्वास घ्या सांगितलं, तर एकाने शांत बसून ओंकार म्हणा म्हटलं. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. पाश्चात्य ज्ञान आहेच, पण भारतीय शास्त्र अगदीच वाईट नाही. समजून घ्यायला हवं. आपल्याला माहीत नाही, कळत नाही म्हणून त्या ज्ञानात विज्ञान नाही असे नाही. वाचायला, शोधायला हवे. कळत नाही त्यावर फालतू विनोद आणि निंदा करू नये. बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन चा अर्थ माहीत नाही, ठीक आहे, पण म्हणून अर्जुनाचा जन्म 4 जूनला झाला असे म्हणणे गैर आहे. विनोद असा नसावा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. धर्मग्रंथ आहेत, मान आपण ठेवायला हवा. पूर्वजांनी श्रमपूर्वक जपले आहेत याची जाणीव असायला हवी. लहानपणीच मुलांना याची ओळख करून द्यायला हवी. यातले चैतन्य मानायला हवे, शक्ती जाणवायला हवी. ज्ञान वाढेल, विज्ञान समजेल हे नक्की. अभ्यास करायला हवा. कृष्ण मी म्हणतोय म्हणून तो अहंकारी नाही. तो ब्रह्माशी एकरूप आहे. आपल्याला सांगतोय, तुझा आणि माझा मी एक होईल तेव्हा तुला आनंद होईल, तेव्हा जगण्याचा अर्थ कळेल, समाधानात राहायची कला अवगत होईल. मी तूपणा संपला की दुःख संपेल. श्लोक 12 ते 15. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तन्विद्धि नत्वहन्तेषु ते मयि त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. शब्दार्थ. आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस ह्या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग, सजीव समुदाय मोहित झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसारातून तरून जातात. मायेने ज्यांचे जग हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे, पुरुषांमध्ये नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूढ लोक
मला भजत नाहीत. भावार्थ, एक खूप वेगळा विचार इथे मांडला आहे. ही चराचर सृष्टी रज तम सत्व या 3 गुणांनी बनली आहे. हे 3ही गुण त्या शक्तीमुळे निर्माण झाले. गुणांचे यथार्थ वर्णन पुढे 14व्या आणि 18व्या अध्यायात आहे. त्या शक्तीत हे गुण नाहीत आणि गुणात शक्ती नाही. कसे? नदीच्या पाण्यापासून जलविद्युत निर्मिती केली जाते, त्याचा आपण वापर करतो. पण विजेत पाणी नाही आणि पाण्यातही वीज नाही. सजीवांचा जो स्वभाव बनतो तो या 3 गुणांचे प्रगटीकरण असते. या 3 गुणांचे कमी जास्त मिश्रण असते. असायलाही हवे. स्थिरता हा तामसी गुण आहे. हा आहे म्हणून मर्यादा आहे. नाहीतर आपली उंची, दात, केस, अगदी झाडे किती वाढली असती, पण तसे होत नाही. वाढ थांबते. असे प्रत्येक गुणाचे वैशिष्ट्य आहे. या 3 गुणांच्या आविष्कारात आपण इतके गुंतून जातो की जो मूळ निर्माता आहे त्याचा आपल्याला विसर पडतो. आपल्याला आयुष्यात खूप यश, कीर्ती, पैसा मिळतो. सात्विक वृत्तीचा माणूस आई वडिलांचे आशीर्वाद असे म्हणतो, देवाची कृपा असे म्हणतो. राजस माणूस देवाच्या कृपेने मिळालं, पण ह्यात माझी मेहनत, हुशारी, नशीब आहे असं मानतो. तामसी लोक कोणाची कृपा, आशीर्वाद मानतही नाहीत. जे आहे ते मी ताकदीने मिळवले आहे असे म्हणतो. यात चूक बरोबर काही नाही. इतर 2 गुणांपेक्षा सात्विक बरे. किमान लोकांना उपद्रव कमी. पण सात्विकही खूप चांगले, उत्तम असे नाही. असं कसं? सात्विक म्हटलं, देवाला श्रेय दिलं तरी भेद उरलाच ना. सात्विक लोकांनाही देवाची माझ्यावर कृपा आहे, मी देवाचा लाडका आहे असा आपल्या भक्तीचा अहंकार येतोच. मग तुझा देव, गुरु मोठा की माझा यावर झगडे होतात. यश हवे, देवाची कृपा हवी ही इच्छा राहिली. या पलीकडे जायचं म्हणजे काय? तर आपलं कर्तव्य करायचं आणि आनंदात राहायचं. माझ्याकडे आहे ते काहीतरी वेगळे आहे ही जाणीव नको. आत्मिक उन्नतीसाठी जाणीवेच्या पलीकडे जायचे आहे. यासाठी साधना हवी. धर्मग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून लगेच होत नाही. साबण लावून आपण स्वच्छ होऊ, रंग उजळत नाही. त्याप्रमाणे गुणातीत वृत्ती होण्यासाठी अपार मेहनत लागते. भगवंताचे स्वरूप कळावे अशी आस लागावी लागते. मासा पाण्याशिवाय राहत नाही तशी आपली वृत्ती सतत अनुसंधानात असायला हवी. फार काही नाही, जे आहे त्यात काही चांगले आहे असे वाटले तरी खूप आहे. सतत निराशा, चिडचिड नको. माझ्या बाबतीत वाईट होतं, भोग आहेत असा विचार करून ना उमेद व्हायचं नाही. व्यवहार पाळायचा, अडकायचे नाही. अवघड आहे, अशक्य नाही. नोकरी केली पण पगार वाढत नाहीये म्हणून सोडून द्यायची नाही. पगार तर मिळतोय ना, असे प्रत्येक गोष्टीत असते. वाद होतोय, बोलणे सोडू. पटत नाही, माणूस सोडू. कंटाळा आलाय, जगच सोडू. असे चालत नाही. आपले संचित परत तिथेच आणते. मांजर पिल्लाला शोधून परत आणते तसे. कुठे जाशी भोगा, मी तुझ्या पुढे उभा. हे गाठोडे संपवायचे तर फक्त गुरु मदत करतो. शोध गुरुचा घ्यायला हवा. सारखं पळून उपयोग नाही. परिस्थितीचा सामना करायचा. गुरु म्हणजे तत्व, ते कळले पाहिजे. एका माणसाच्या मागे लागायचे नाही. प्रत्येक घटनेत, व्यक्तीत चांगले काय ते शोधायचे. त्याचा अंगीकार करायचा. पुढे जायचे. लक्षात तितकेच ठेवायचे. का? अतिरेक वाईट. वेदना थांबवण्यासाठी वेदनाशामक औषध घेतले तर ठीक आहे, पण छान गुंगी येते म्हणून तेच घेत राहिलो तर? गुरु मानायला हवा, पण प्रत्येक गोष्टीत तो बघेल असे म्हणू नये. आईने लक्ष द्यावे म्हणून सतत रडणे बरोबर नाही. तिचे लक्ष असते, वेधून घ्यायची गरज नाही. चालताना ठेच लागली तर काय दगड आहे, मला लागलं, हे लक्षात ठेवायचे नाही. पक्षी बघत चाललो आणि खड्ड्यात पडलो तर दोष आपला. चालताना लक्ष देऊन चालायचे म्हणजे ठेच न लागता चालता येते हे लक्षात ठेवायचे. विचार हा देव, अनुभव हा गुरु. तत्व लक्षात घ्यायचे ते असतेच. पूर्ण चांगले, पूर्ण वाईट असे काही नसते. आपण चांगले शोधावे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.